बालमित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 6वी वर्गातील गणित विषयाचा माहितीचे सादरीकरण या पाठातला दुसरा भाग पाहतोय आपण. तर यापूर्वी आपण की वारंवारता सारणी या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये जी काही सामग्री दिलेली असते त्या सामग्रीचं सादरीकरण अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीनं मांडण्यासाठी वारंवारता सारणीचा उपयोग करतात. की दिलेली सामग्री अतिशय योग्य पद्धतीनं आपल्याला मांडणी करता आली तर ती वारंवारता सारणीच्या माध्यमातून लवकर समजून जाते. तर त्याच्यामध्ये वारंवारता सारणीमध्ये 3 मुख्य घटक असतात. ज्या काही संख्या दिलेत त्याला आपण प्राप्तांक म्हणतो आपण, आणि ते प्राप्तांक ताळ्याच्या खुणामध्ये आपण काय करतो की ते मोजतो आपण, आणि मग त्या ताळ्याच्या खुणामध्ये आपण त्याच्या नोंदी करतो, म्हणजे चिन्हांच्या माध्यमातून करतो. आणि मग पुढच्या स्तंभामध्ये त्या ताळ्याच्या खुणा मोजून आपण पुढच्या बाजूला लिहितो, त्याला म्हणतो आपण वारंवारता. असे 3 स्तंभ असतात. पहिल्या स्तंभात प्राप्तांक चढत्या क्रमाने लिहितो आपण. जे काही प्राप्तांक दिलेत त्यातला सर्वात लहान कोणता प्राप्तांक आहे तो शोधायचा, आणि सर्वात मोठा कोणता प्राप्तांक आहे तो घेतल्यानंतर आपल्याला चढत्या क्रमानं प्राप्तांक लिहिता येतात. दुसऱ्या स्तंभात काय लिहिलं आपण, ताळ्याच्या खुणा. ते प्राप्तांकाची नोंद आपण चिन्हांच्या माध्यमातून केली म्हणून त्याला आपण ताळ्याच्या खुणा म्हणतोय आपण. आणि तिसरा स्तंभ जो आहे, ज्या ताळ्याच्या खुणा आहेत त्या मोजून प्राप्तांक किती वेळा आला आहे म्हणजे वारंवारता लिहितो आपण. हे आपण मागील पाठामध्ये याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर याहीपेक्षा आणखीन मोठ्या प्रमाणातली माहिती आपल्याकडे दररोज दैनंदिन जीवनामध्ये ती प्राप्त होत असते. ती माहिती व्यवस्थितपणे सादर केल्यास आपल्याला समजायला सोपी जाते. तर त्याच्यात या चित्राच्या माध्यमातून की कच्ची माहिती या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही माहिती आहेत त्या माहिती या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या याचं व्यवस्थापन करतोय आपण या माध्यमातून. आणि ही जमा असलेली कच्ची माहिती त्याला आपण एका वेगळ्या पद्धतीनं, आकर्षक पद्धतीनं आपण जर त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला तर ती माहिती आपल्याला चटकन समजून जाते. तर ही कच्ची माहिती आपल्याला 3 प्रकारे आपल्याला दाखवता येते. एक चित्रालेख पद्धतीनं आपल्याला त्याची माहिती दाखवता येते, म्हणजे चित्राची माहिती आपल्याला चित्राच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती दाखवता येते. दुसरी आहे ती स्तंभलेखाच्या माध्यमातून, की जी दिलेली माहिती आहे आलेख पेपरमधून आपण स्तंभालेख आपण काढू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती दाखवता येते. आणि तिसरी माहिती आहे ते की इन्फोग्राफिक्स ही माहिती जी आहे ती आपल्याला काय करता येते की वेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्याला पण दाखवता येते. इन्फोग्राफिक्सलाच आपण की माहिती चित्र असं पण आपण म्हणतो त्याला आपण. तर आपण प्रत्येक घटकाचा अभ्यास करूया. तर त्याच्यात चित्रालेख हा पहिला प्रकार मी आपल्याला दाखवतोय. तर त्याच्यामध्ये की एक 5 विद्यार्थी आहेत. तर त्या 5 विद्यार्थ्यांनी जी काही पुस्तकं वाचलीत तर त्या पुस्तकांच्या संख्येनुसार त्याचा आपण एक चित्राच्या माध्यमातून एक गट तयार करतो आपण, आणि त्याच्यातून आपल्याला त्या विद्यार्थ्यांनी किती पुस्तकं वाचली याचं सादरीकरण आपल्याला करता येतं. पण हे काढत असताना आपण एक प्रमाण घेतलं आपण की 5 पुस्तकांचा एक संच केला आपण. 5 पुस्तकांचा एक संच. तर पहा, ह्याच्यात संस्कृती या विद्यार्थ्याने किती पुस्तकं वाचलेत तर आपल्याला या चित्राच्या माध्यमातून स्पष्ट सांगता येतं. एक पुस्तक, एक जेव्हा संच घेतो आपण याच्यामध्ये 5 आहेत, तर ही 5 पुस्तकं आहेत, ही 5 आहेत, ही 5 आहेत, ही 5 आहेत, ही 5 आहेत आणि ही 5 आहेत.
म्हणजे आपण जर समजा या सर्व पुस्तकांची संख्या मोजली तर 5 अधिक 5 10 15 20 25 आणि 30 म्हणजे संस्कृतीने किती पुस्तकं वाचली तर 30 पुस्तके वाचली. आता कुमुदिनी या विद्यार्थिनीनं पुस्तकं वाचलीत 45. मग आता आपण काय करू, या चित्राच्या माध्यमातून जर दाखवलं तर आपल्याला चटकन लक्षात येतं. तर ती पुस्तकं पाहूया आपण. हे पहा, 5चा प्रमाण घेतला आपण. 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही 9. ही अशी 9 पुस्तकं घेतलीत. तुम्हाला माहीत आहे 9 गुणिले 5 तर 9 5 45. म्हणजे कुमुदिनीनं किती पुस्तकं वाचली 45. समजायला फार लवकर समजतं म्हणून आपण या चित्रलेखाच्या माध्यमातून याची मांडणी केलेली आहे. तर चला, सारंग या विद्यार्थ्यांनी किती पुस्तकं वाचली ही अगोदर पहिल्यांदा आपण पुस्तकं मोजूया आणि मग त्या पुस्तकांची संख्या आपल्याला या वाचलेल्या पुस्तकांची संख्या या तक्त्यामध्ये आपल्याला मांडायची आहे. आणि आपलं प्रमाण कसं आहे, 5 पुस्तकांचा एक संच आहे. म्हणजे याच्यात 5 आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 गुणिले 5 जर घेतली आपण तर सारंगने किती पुस्तकं वाचली तर 40 पुस्तकं वाचली. तर चला, आता आपण आफियानं 60 पुस्तकं वाचलेत, पण ती पुस्तकं आपल्याला चित्राच्या माध्यमातून दाखवायचं आहे. तर 5 पुस्तकांचा संच आहे. तर त्या किती संच असली पाहिजे त्याचे, तर त्याचे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे 12 गुणिले 5 जर केलं तर आपण आफियानं किती पुस्तकं वाचली आपली 60 पुस्तकं. लवकर लक्षात येतं ना पुस्तकांच्या चित्राच्या माध्यमातून आपण पुस्तकं जर मोजली तर ती. तर आता सुशील हा विद्यार्थी आहे, त्याने 24 पुस्तकं वाचलीत. मग आता पुस्तकाचं प्रमाण किती असणार आहे आपलं 5. तर ती चित्राच्या माध्यमातून आपण दाखवूया आपण. हे पहा, हे 5चा एक संच आहे, हा दुसरा 5चा संच आहे, तिसरा 5चा संच आहे, चौथा पण 5चा संच आहे. म्हणजे 5 गुणिले 4 किती झाले 20. आता शेवटच्या संचात किती पुस्तकं असणं आवश्यक आहेत 4. 1 2 3 आणि हे 4 म्हणजे 4 ही 20 आणि हे 4 म्हणजे किती झाली 24 पुस्तकं झाली. किती लक्षात येतं लवकर आपल्याला की चित्राच्या माध्यमातून आपण जर गणित सोडवायला जर चालू केलो आपण तर गणित समजण्यासाठी फार कमी वेळेमध्ये आपल्याला समजतं आणि गणितातली आपली गोडी वाढत जाते. तर तेच पुस्तक वाचलेले तेच विद्यार्थी आहेत, पुस्तक वाचलेत. आपण थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये आपण घेऊया की स्तंभालेख. आपण अनेक क्रिकेटच्या मॅचेस वगैरे पाहत असताना की त्या स्क्रीनवरती आपल्याला टी व्हीच्या स्क्रीनवरती आलेख दाखवतात, असे स्तंभ दाखवले जातात की त्या खेळाडूचे किती रन आहेत, किती विकेट्स आहेत. हे पाहिलो आहे आपण किंवा मागच्या वर्गातसुद्धा आपण त्याचा अभ्यास केलेला आहे की दिलेली माहिती एका आलेख पेपरच्या माध्यमातून स्तंभालेखानुसार जर समजा दाखवलं आपण तर समजण्यासाठी आपल्याला फार लवकर समजण्यासाठी आपल्याला सोपी जाणार आहे. त्याच्यामुळे चला, आलेख पेपर आपल्या परिचयाचा आहे. आपल्या वहीमधला आलेख पेपरचा पान जर घेतला आपण की तो पान या पद्धतीचा असतो, बरोबर. याच्यात असे छोटे 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 बॉक्स असतात याच्यात. आणि मग किती मुलं आहेत, संस्कृती, कुमुदिनी, सारंग, आफिया, सुशील, ही आपण विद्यार्थ्यांची नावं आपण की याच्यामध्ये या आलेखाच्या पेपरवरती 2 अक्ष असतात. आडवा जो अक्ष असतो त्याला आपण काय म्हणतो एक्स अक्ष म्हणतो आपण, आणि जो उभा अक्ष असतो त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला वाय अक्ष म्हणतो आपण, बरोबर. आणि ह्याचंही आपल्याला प्रमाण घ्यावं लागेल की 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलेत आपण 10 पुस्तकांचं प्रमाण घेतलेलं आहे आपण. आणि पुस्तकं दाखवलीत कोणत्या अक्षावरती वाय अक्षावरती. आणि जी विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तकं वाचलीत ते घेतलेत आपण एक्स अक्ष. याच्यामध्ये पहा की प्रत्येक स्तंभाची जी रुंदी आहे ती सारखी आहे. म्हणजे आकर्षक पद्धतीनं दिसण्यासाठी आपण काय केलं की रुंदीसुद्धा सारखी घेतली. आता उंची कशी असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी जेवढी पुस्तकं वाचलीत त्या प्रमाणामध्ये त्या स्तंभाची उंची असणार आहे. तर चला मग बघूया आपण संस्कृतीनं किती पुस्तकं वाचलेत
30 पुस्तकं वाचलेत. तर संस्कृती घेतली आपण 0पासून. हे पहा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 असं आपण पुस्तकांचं प्रमाण घेतलेलं आहे. आणि त्याचं प्रमाण घेताना काय घेतलं आपण, या 1 सेंटीमीटरमध्ये 10 पुस्तकांचं प्रमाण घेतलं आहे. प्रत्येक 1 सेंटीमीटरला 10 पुस्तकांची नोंद घेतलेली आहे. तर संस्कृतीनं किती वाचलीत पुस्तकं, 30. म्हणून आपण या ठिकाणी त्याची नोंद केली संस्कृतीची. तर कुमुदिनीनं किती पुस्तकं वाचलीत, 45 पुस्तकं वाचलीत. आता प्रत्येक 1 सेंटीमीटरमध्ये किती पुस्तकं घेतलीत आपण, 10. तर पहिल्यांदा 45च्या अगोदर जाऊया आपण. हे 10, 20, 30, 40 बरोबर, इथपर्यंत आले आपले 40 पुस्तकं वाचलेले. आता कुमुदिनीनं पुस्तकं किती वाचलेत, 5. म्हणजे याच्यामध्ये एका बॉक्समध्ये 10 रेषा आहेत. तर एक रेष ही एका पुस्तकाची आहे. म्हणून 45 पुस्तकं वाचलेत. म्हणून 40च्या पुढे आपण 5व्या रेषेला गेलो आपण आणि त्याची नोंद कुठे केली आपण, या ठिकाणी. आलं लक्षात. सारंगनी पुस्तकं परत वाचलीत, किती वाचलीत पहा, 40. हा सारंग या ठिकाणी आहे. परत नंतर 10, 20, 30 आणि 40 सारंगनं पुस्तकं वाचलेली. 40ची नोंद आपण त्या स्तंभालेखामध्ये घेतलेली आहे. आफियानं पुस्तकं वाचलेत, किती वाचलेत, 60. तर ही आफियाची नोंद इथं आहे. 10, 20, 30, 40, 50 आणि हे 60 येतं लक्षात. आता सुशीलनं पुस्तकं वाचलेत आपले 24. तर पहा 24 म्हणजे किती, 10चा गट केला आपण, 10 अधिक 10 20 झाले. आणि प्रत्येक रेष एका पुस्तकाची म्हणून सांगितलं होतं मी आपल्याला. तर त्याच्यातली 4थी रेष असल्यामुळं की सुशीलनं 24 पुस्तकं वाचली. तीच माहिती चित्राच्या माध्यमातून पण दाखवली, तीच माहिती आपण स्तंभलेखाच्या माध्यमातून पण दाखवली. कोणती माहिती आवडली ती तुम्ही खात्री करू शकता. आणि त्या पद्धतीनं आपल्याला काय करता येतं की चित्राच्या माध्यमातून पण दाखवता येतं आणि स्तंभालेखाच्या माध्यमातून पण आपण ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तिसरी राहिली ती म्हणजे कोणती, माहिती चित्र, इन्फोग्राफिक्स असं म्हणतो आपण त्याला. की एक आहे उदाहरण आपल्याकडे की ही माहिती दाखवत असताना की स्तंभालेखाप्रमाणेच आहे, परंतु थोडं आकर्षक, कलात्मक आणि सौंदर्यात्मक पद्धतीनं जेव्हा आपण सादरीकरण करतो त्याला माहिती चित्र असं आपण म्हणतो आपण. म्हणजे ती माहिती सहज चित्राच्या माध्यमातून एका वेगळ्या विशिष्ट पद्धतीनं आपण जर मांडली आपण तर आपल्याला समजण्यासाठी पण फार सोपं जातं. आणि याच्यामध्ये काय असतं, दिलेला मजकूर आहे, चित्र आहेत, आकृत्या आहेत, आलेख आहेत, चिन्ह आहेत, वेगवेगळ्या रंगांचा वापर करून आपण अवघड माहिती सोप्या पद्धतीनं आणि झटपट समजेल अशा पद्धतीनं आपण याच्यात दाखवू शकतो आपण. तर चला मग एक उदाहरण घेतलं आपण. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर असणाऱ्या काही शिखरांची समुद्र सपाटीपासूनची उंची मीटरमध्ये घेतलेली आहे आपण. तर हे पर्वत आहेत डाव्या बाजूला आणि त्याची उंची किती आहे ते आपण मीटरमध्ये घेतलेली आहे. कळसुबाईची उंची किती आहे, 1646 मीटर आहे. साल्हेर पर्वताची उंची किती आहे, 1567 आहे. प्रतापगडाची उंची किती आहे, 1438 आहे. हरिश्चंद्रगडाची उंची किती आहे, 1424 आहे. सप्तशृंगीची किती आहे, 1416 आहे. आणि तोरणा याची उंची किती आहे, 1404. हे पहा आपण काय घेतलं आहे, सरळ एक आकृती घेतली आपण आणि ती आकृती कशी घेतली, जे उंची, ज्या शिखराची उंची जास्त आहे ते पहिल्यांदा घेतोय आपण आणि मग त्याला आपण काय केलं की उतरत्या क्रमानं आपण लावलेलं आहे. ज्याची उंची कमी 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 आहे ना ती वेगवेगळ्या रंगामध्ये आपण दाखवली आणि मग या पहिल्या स्तंभामध्ये आपण त्याला एक वेगळा रंग दाखवला. तिथं लिहिलं आपण कळसुबाई. म्हणजे सहज वाचल्या चित्र वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगता येतं कळसुबाईची उंची 1646 मीटर आहे. हरिश्चंद्रगड कुठं आहे तर त्याची 1424 या सारणीत पाहायचं आपल्याला आणि मग हरिश्चंद्रगड आपण इथं पाहू शकतो आपण. तोरणा, सगळ्यात तोरणा हा कमी आहे 1404. तर आपण या तोरणा याची उंची आपण इथं दाखवलेली आहे. असं वेगळ्या वेगळ्या चित्राच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती चित्र अतिशय रंजक आणि रोमांचक पद्धतीनं आपल्याला या घटकाचा आपल्याला अभ्यास करता येतो. आणि या कृतीच्या माध्यमातूनच आपल्याला गणित हा विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी या आपण तिन्ही पद्धतीचा उपयोग करून की जी दिलेली माहिती आहे ती माहिती आपल्याला की चित्रलेखाच्या माध्यमातून असेल, स्तंभालेखाच्या माध्यमातून असेल
किंवा अशा माहिती चित्राच्या माध्यमातून आपल्याला सहज आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून घेता येतं. धन्यवाद.